आम्ही तयार आणि अशी येलो कलरची साडी घातली, त्या दिवशी जी घातली तेच घातली. आणि माझी आत्या प्लस मामी. तर आता जाऊ आम्ही तिकडे हळदीला. चोर हळद लागणार आहे. चलो चलो ये पटकन. अगं बाई हा चष्म्याचं असते ते, चष्म्यामुळे. चढवती हळद लागते, नाही लावते जास्त. घराकडे बघा, एवढं स्माइल करा जोराला. तर आज सकाळी सगळेच पाहुणे आलेले होते, कारण आज होती हळद आणि अहेर वगैरे सगळं. ते आता तुम्हाला समोर बघायला मिळणारच. तर ही आहे माझ्या दादाची मुलगी, जे नाशिकला राहतात आणि वर्षातून 2 वर्षातून अशा भेटी होतात असतात आमच्या. आणि त्या आहे वहिनी आणि मागेच उभा होता दादा. दादाची तर भेट आमची होतच नव्हती, कारण की इतक्यात तो 2-3 वर्षापासून तो होता दुबईला, पण आता आलेला इकडे परमनंट राहायसाठी. तर लग्नाला आला होता आणि त्याची पण छान भेट वगैरे होऊन गेली. आणि त्यानंतर मग आमचा हळदीचा प्रोग्राम चालू झाला आणि हळद खेळणं सुरू झालेलं होतं. तिकडे नवरदेवाला तर लागून गेली होती हळद, पण मग आमचं चालू झालं हळद खेळणं. आणि थोड्याच वेळात माझ्या काटोल्याल्या मावशीच्या सुद्धा मुली आल्या. माझ्या मावस बहिणी, त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहे, फक्त एक लहान आहे. आणि त्यासुद्धा आलेल्या. तर बघू शकता माझ्या चेहऱ्यावरचा आनंद, कारण की आम्ही वर्ष 2-2 वर्ष आमची भेट होत नाही. आणि आता अशा कोणताही कार्यक्रम, कोणता कार्यक्रम असला की भेटी होते आणि खूप मग मज्जा येते ना, सगळेजण एकत्र मिळाले की खूप मज्जा येते. तर चला मग मंडळी, आता बाकी ब्लॉग जो आहे तो तुम्ही मस्त एन्जॉय करा. आणि गाणे टाकायची इच्छा होते, पण गोष्ट अशी की कॉपीराईट बसून जातं, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो. पण आता जाऊ द्या, आम्ही गाण्यासहित हा व्लॉग जो आहे पूर्ण टाकणार आहे, ओरिजिनल ऑडिओ पूर्ण टाकणार आहे. तर चला मग मंडळी, बाकी व्लॉग मस्त एन्जॉय करा आणि छान आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून द्या. त्यामुळे थोडंसं एक मला आणखी जास्त प्रोत्साहित झाल्यासारखं वाटेल. आणि तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात हे कमेंट्स थ्रू नक्कीच कळवा.
ताई तू मागो चांगला डान्स करा. थांबा परत घ्या. 1 2 3 आमच्या इथे आता चालू आहे नानोरे. आमच्याकडे चालू आहे नानोरे आणि नानोरे करून द्यायसाठी इकडे सगळ्या लेडीज उभ्या आहे. त्या सगळ्या तयार आहे बिलकुल नानोरे करून द्यायसाठी. चांगलं भावाला घासीन ग. खापरकुटी देऊ का? देऊ पाहिजे तुझा भाऊ लाल येते लवकर. ए बस पिंकी ताई बस ना बाजूनं. हा चला घे. भाऊजी नाही आले. भाऊजी नाही आले ना. भाऊजी नाही आले ना. हा व्हिडिओ दाखवायचा भाऊजीला. असं चला उखाणे गिखाणे घ्या. उखाणे घेतल्याशिवाय हा उखाणे घ्यायला लागते. ते आहे ना काय. हा चला आता उखाणे घ्या. उखाणे घ्या. उखाणे घे. हा उखाणे घे रे. उखाणे घे. घेतो ना. हा घे घे पटकन. खोक्यात खोका टीव्हीचा खोका. हा खोक्यात खोका टीव्हीचा खोका. हा ही माझी माजर हा. टीव्हीचा खोके. आणि तुमचं कोणते प्राणी आहे? अरे चल घे घे घे. चल घे ना ग. घे ना घे ना घे. माहिती येते मस्त 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 येते. चल घे काहीतरी युनिक. पब्लिक पूर्ण हसली पाहिजे. पब्लिक हसन ना तर पळूनच जाईल. डायरेक्ट नाही शूट मध्ये निघते. घे पण करावं लागते. माझं डोकं दुखते एवढं बोलू बोलू. बहिणीनंच बांधलं ना जी. मग आता फक्त पैसे तयार ठेवा. मामा पैसे खिशात असं ओले बिन द्या माझ्यापाशी. माझ्यापाशी नाही आहे ना. बस ना मग तुम्ही बरोबर आहे. काय जा कोणत्या हातावर पाहिजे. बरोबर डाव्या हातावर पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. डाव्या हातावरच आहे. हातावर पाहिजे. मामाचा हात दुखन.
तर छान हळद नानोरा वगैरे झालेला आहे आणि आता आली आहे मी घरी. आणि ती आंघोळ वगैरे मी तिकडेच केली, कपडे तिकडेच घेऊन गेली होती. मी म्हटलं उन्हात यायचं काम नाही पडलं पाहिजे, पण अहेर घ्यायसाठी मला पुन्हा यावंच लागलं. तर आता आलेली आहे मी घरी अहेर घ्यायसाठी. आणि तर छान अशी मी तयार झालेली आहे. काल मेहंदी लावली होती, तर ही मेहंदी आहे. आणि याच्यावर जे फिकं फिकं दिसत आहे ना, हे बाकीच्यांची कलाकृती आहे, जे माझ्या हातावर केली. तर आता तिथे आहे देवकुंडी, त्याच्यानंतर मग अहेर होणार. तर मी म्हटलं पुन्हा जेव्हा बसेल तिथे मग पुन्हा यायला मिळणार नाही, अहेर करायसाठी बसेल तिथे पुन्हा यायला मिळणार नाही म्हटलं. म्हणून मग म्हटलं चला आपण पटकन जाऊन येऊ, अहेर घेऊन जाऊ. आणि शानूचे जे कपडे आहे हळदीचे संध्याकाळचे, तर ते सुद्धा तिथे घेऊन जाणार आणि तिथेच तिची तयारी करून देणार. आणि त्यानंतर मग मी इथे येणार आणि मग इथून मग तयारी करून जाणार. तर असं आहे. ऊन खूप जास्त तपत आहे, खूप जास्त ऊन आहे, तर त्याच्यामुळे असं बाहेर जावं म्हणून अशी इच्छा होत नाही. तर आता जावंच लागते, करावंच लागते आणि यावंच लागते. तर मला एक रीलसुद्धा करायची आहे, जे आता नवीन ट्रेंडिंग गाणं आहे, तर ते करणार ऊन कमी झाल्यावर. आणि मग बांगड्या पण घ्यायच्या मला त्याच्यासाठी रेड कलरच्या. तर चला मंडळी, माझा लुक दाखवते मी पूर्ण. तर हाय आत्ताचा लूक. गरमी खूप जास्त होत आहे आणि अशा पद्धतीची ही साडी आहे, खूप छान आहे. ऑनलाईन साडी बोलवली होती मी, खूप दिवस झाले ठेवून होती तशीच, पण काल आता ब्लाऊज शिवलं आणि म्हणजे त्या दिवशी ब्लाऊज शिवलं आणि आता छान अशी मला तर फार आवडली, खूप छान वाटत आहे साडी ही. आणि याची जर लिंक जर भेटली ना, मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर आणि असा काहीसा मी याचा बॅक असा शिवलेला आहे, बॅक गळा सिम्पलचा. तर अशा पद्धतीने दिसत आहे आणि छानशी अशी सॉफ्ट कॉटनमधून आली आहे ही साडी. तर खूप छान वाटत आहे आणि असं वाटत आहे का नेसली की नाही म्हणून चांगलं वाटत आहे. तर सध्या आता आमच्याकडे पसारा आहे थोडाफार, तर आत्ता ते मला काही वेळ आहे नाही तर आवरायसाठी. मी फक्त झोपायसाठी येते इथे आणि बस तयारी करून निघून जात असते, बाकीचं जसं आहे तसंच राहते म्हणून. तर चला मग मंडळी. आणि हे ऑनलाईन बोलवले होते मी कानातले, त्या लाईटमध्ये दाखवते. कानातले खूप छान दिसत आहे ना. तर हे कानातले मी मिशोवरून बोलवलेलं आहे आणि खूप छान वाटत आहे. खूप दिवसापासून माझी इच्छा होती की हे बोलवा म्हणून. माझ्या त्या याच्यामध्ये मिशो ऑन केलं की त्याच्यामध्ये दिसतच होते, तर नेहमी दिसतच होते म्हणून चालते. म्हटलं आता आपण बोलवूनच घ्या. तर याच्यावर छान वाटत आहे. तुम्हाला कसं वाटत आहे कानातले, तर कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि मस्त वाटते झुमका. चलो आता मी जाते तिकडे. तर घेतलेलं आहे आमचं ढोपटी बेल आणि आता मी निघालो तिकडे जायसाठी. आणि ऊन बघा, कडाक्याची ऊन आहे, सगळीचकडे आहे. आमच्या वर्धा जिल्ह्यात जास्तच वाटते की काय तर माहिती नाही, उन्हामुळे. करण झाडांना पाणी टाकून देतो. तर मला काहीतरी सामान घ्यायचं होतं, त्यासाठी आलेली होती मी इथे स्टेशनरीमध्ये. आणि इतकी छान ज्वेलरी आलेली होती इथे. सामिया म्हणून आहे एक शॉप आहे ज्वेलरीचं, तर खूप छान इथे सगळेच प्रोडक्ट मिळून जाते. तर खूप छान स्टॉक आलेला होता. तर ते झालं. त्याच्यानंतर मग इकडे आली, तर इकडे अहेर चालू झाले. देवकुंडीच्या आधी जो अहेर केला जातो, तर तो अहेर करून झालेला आहे एक. आणि हेच कपडे घालून आता मामी बसणार देवकुंडीच्या पूजेसाठी. नवरदेव आहे ना, घे वाकून पाया लागल्या. असं हात लावून नाही, कूलर आहे ना वरती. असं. अरे बाबा तर मंडळी
असा आहे, इथल्या लग्नाची सुरुवात डान्सपासून झाली आणि एंडसुद्धा डान्सपासूनच होणार आहे. ते तुम्हाला समोर ब्लॉगमध्ये बघायलाच मिळणार. आणि माझ्या आईचा आनंद तर फार वेगळा होता, कारण की तिच्या भाच्याचं लग्न होतं, तर तिने तर फुल ऑन मज्जा केलेली आहे मस्त. तर चला मग मंडळी, तर हा आजचा व्लॉग थोडासा मोठा होईल म्हणून मी याचाच पार्ट 2 समजून घ्या तर टाकणार आहे समोरच्या व्लॉगमध्ये. तर तो सुद्धा व्लॉग नक्कीच बघा आणि आजचा व्लॉग तुम्ही पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आजचा व्लॉग आपला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. तर भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.